सावधान। चला निज वैभवाला पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपापले आसन घाला। डाव्याचा उजवा हात ताठ बसा, मान सरळ। चित्ताला एकाग्र करीत, मनाला एकाग्र करत विचार करा। विचार करा, चिंतन करा, जाणा, पहा। पिंडस्थ ध्यान, प्रथम धारणा पृथ्वी धारणा। या जगामध्ये, या विश्वामध्ये सर्वत्र पाणी पसरलेले आहे। सर्वत्र जल पसरलेले आहे। एक निर्मल स्वच्छ पाण्याचा समुद्र आहे असं मनामध्ये पहा। हे पाहायचंय, ऐकायचं नाही, पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे उपयोगाला। जसं झोपल्यानंतर स्वप्न येतात, स्वप्नामध्ये आपण अनेक गोष्टी पाहतो, त्या प्रत्यक्ष भासित होतात, सत्य भासित होतात, खऱ्या वाटतात। त्याप्रमाणेच विचार करायचा आहे। या जगामध्ये सगळीकडे पाणी 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 पसरलेले आहे। जिथे पाहू तिकडे पाणीच दिसले पाहिजे। एक स्वच्छ निर्मल असा पाण्याचा समुद्र पाहण्याचा प्रयत्न करा। समुद्र दिसतो आहे, निस्तरंग असा, शांत असा समुद्र आहे। जाणतो आहोत, जाणला जातो आहे, समुद्र जाणला जातो आहे। बघा बघा, समुद्र आहे, निर्मल पाण्याचा समुद्र आहे। जिथपर्यंत दृष्टी जाते तिथपर्यंत पाणी पाणी पाणीच दिसते। पहा जरा, चोहोबाजूला फिरून पहा, दुसरे काही नाही, दुसरे कोणी नाही, फक्त पाणी आहे। पाणी जिथपर्यंत दृष्टी जाते, जिथपर्यंत नजर जाते, जिथपर्यंत पाहतो आहोत तिथपर्यंत पाणी पाणी पाणीच आहे, अन्य काही नाही। स्वच्छ शांत निर्मल पाण्याचा हा सागर आहे, आपण पाहतो आहोत। मनामध्ये आपल्याला हे पाहता येतं। आपण पाहतच आहोत।
त्या समुद्राच्या मध्यभागी चला. तिथे पहा, एक कमळ त्या ठिकाणी दिसत आहे. जवळ जाऊन पहा. हो हो, भले मोठे कमळ आहे. केवढे मोठे आहे बघा. हजारो योजनामध्ये पसरलेले हे कमळ दिसत आहे. हो हो, सुंदर आहे. सोनेरी कमळ आहे. पहा, त्याच्या पाकळ्या सुवर्णमय आहेत. चित्ताला आकर्षित करणाऱ्या आहेत. हजारो पाकळ्यांचे असणारे हे सुवर्णमय कमळ आहे. त्या समुद्राच्या मध्यभागी सोन्याचे कमळ दिसते आहे, दिसत आहे. दिसतंय ना? बघा जरा, बघा. प्रयत्न केल्यावर दिसेल. कल्पना करायची, पाहायचे आहे. स्वच्छ पाण्याच्या समुद्राच्या मध्यभागी सोन्याचे कमळ आहे. पाहत राहण्यासारखे आहे. केवढे मोठे आहे, किती सुंदर आहे. हजारो पाकळ्या आहेत. बघा जरा. सोनेरी आहे, सोनेरी. पाण्याच्या वर आहे. पहा, त्या कमळाची पाने पाण्यामध्ये पसरलेली आहेत आणि ते कमळ पाण्याच्या वर दिसत आहे. त्या सुवर्णमय कमळाच्या मध्यभागी कर्णिकेमध्ये, मध्यभागाला कर्णिका म्हणतात. त्या कर्णिकेमध्ये एक स्फटिक मण्याचे आसन दिसते आहे. बघा, समुद्र, स्वच्छ पाण्याचा समुद्र, निर्मळ पाण्याचा समुद्र. त्या समुद्रामध्ये एक भले मोठे सुवर्णमय कमळ आहे. त्या सुवर्णमय कमळाच्या मध्यभागी स्फटिक मण्याचे आसन आहे. त्या स्फटिक मण्याच्या आसनावर आपण बसलेलो आहोत असा विचार करा. दिसतंय? एकटे आहोत. बघा, आजूबाजूला कोणी नाही.
त्या सोन्याच्या कमळामध्ये स्फटिकमण्याच्या आसनावर आपण एकटे बसलेलो आहोत. म्हणजे आपणच याचे मालक आहोत, दुसरा कोणी नाही. आपणच याचे स्वामी आहोत, अन्य कोणी नाही. आणि विश्वामध्ये दुसरं कोणी नाही, मी एकटाच आहे. विचार करा. बाह्य गोष्टींच्या विकल्पापासून सहज मुक्ती मिळते. कोणी नाहीच तर कोणाचा विचार करणार? बाहेर काही नाहीच दूर दूरपर्यंत तर कशाचा विचार करणार? मी एकटाच आहे या विश्वामध्ये, मी एकटाच आहे अशी भावना करा. त्या निर्मळ समुद्राच्या मध्यभागी असणाऱ्या सुवर्णमय कमळामध्ये स्फटिकमण्याच्या आसनावर मी एकटा बसलेलो आहे. शांत वातावरण, एकदम शांत आहे. ध्यानास अनुकूल आहे. बघा जरा, कोणतेही काम नाही, धाम नाही. निवांत बसलेलो आहोत. जाणतोय, दिसतंय ना, मी एकटा आहे. त्या समुद्राच्या मध्यभागी त्या सुवर्णमय कमळावर स्फटिकमण्याच्या आसनावर मी एकटा बसलेलो आहे. या सर्वाचा अर्थ आध्यात्मिक अर्थ पण आहे. समुद्र, कमळ, स्फटिकमण्याचे आसन, त्याच्यावर आपलं बसणे, हे सगळे प्रतिकात्मक वस्तू आहेत. आपल्या निजद्रव्याला दाखविणाऱ्या वस्तू आहेत. स्वतःची आठवण करून देणारे पदार्थ आहेत. बघा, समुद्र, स्वच्छ पाण्याचा समुद्र कशाची आठवण करून देतोय बघा तर. समुद्र हा विस्तरित आहे. रत्नाकर आहे, रत्नाची खाण आहे. हा समुद्र मला माझ्या अनंत गुणरत्नाची खाण असणाऱ्या जीवद्रव्याची आठवण करून देतोय की नाही बघा. समुद्र आठवण करून देतोय, तू जीव आहेस, तू अनंत गुणांचा पिंड आहेस. बघा बघा,
शांत असा निस्तरंग असा समुद्र आम्हाला आमच्या शांत स्वभावाची आठवण करून देतो आहे. मी शांत स्वरूपी आहे. या माझ्या आत्म्यामध्ये विकल्पांचा गोंधळ नाहीच, गर्दी नाहीच. पहा, समुद्र आहे परंतु लाटा नाहीत, तरंग नाहीत. शांत निस्तरंग असा समुद्र आहे. त्याला जाणणाऱ्याला बघा आता, त्या समुद्राला जाणणारा हा मी सुद्धा शांत स्वभावी आहे. जाणा, शांत स्वरूपाचे वेदन करा. शांत स्वरूपोऽहम् स्वभावामध्ये शांती आहे. स्वभाव चेतन स्वभाव, ज्ञान स्वभाव शांतीचा सागर आहे. बाहेरचा सागर समुद्र तर पाण्याचा आहे तरी सुद्धा शांत आहे. आतला हा चैतन्याचा सागर शांत आहे. बघा, मी शांत आहे. स्वतःला अनुभवा. जाणणारा, समुद्राला जाणणारा हा मी माझ्यामध्ये अशांती नाही. बघा, अंतर्मुख होऊन पाहिले तर शांतीच प्रतीतीला येईल. समुद्राला जर खोलवर जाऊन पाहिले तर समुद्र गंभीरच असतो. समुद्राला किनाऱ्यावर पाहिले तर तो क्षुब्ध दिसतो. लाटा दिसतात, तरंग दिसतात. तसं आपण आपल्याला बाहेरून, शरीराकडून, विकारांकडून, कषायांकडून पाहिले तर आम्हाला आमचे स्वरूप अशांत वाटते. पण आता अंतर्मुख होऊन पहा, आतमध्ये पहा. आतमध्ये ना कषाय आहेत, ना विकार आहेत, ना अशांती आहे, ना आकुलता आहे, ना व्याकुलता आहे, ना चिंता आहेत. न विकल्प आहेत. बघा, शांत शांत स्वरूप आहे. ओहो, कधी अंतर्मुख झालोच नाही ना, त्यामुळे ही शांती कधी समजलीच नाही. आणि शांतीसाठी या जगामध्ये कुठे म्हणून मी जन्म घेतला नाही. या विश्वामध्ये मी काय म्हणून केले नाही. पण बाहेर मला कुठेही शांती मिळालीच नाही.
हा इथं आतमध्ये शांत वाटतंय बघा, तर आहेच तर वाटणारच की. शांत आत्मा आहे. आहा, शांत आहे, शांत. चिंता नाहीत, चिंतेला कारणभूत विषय नाहीत. एक मीच आहे, अशरीरी मी, एकटाच मी. अविनश्वर मी, शांत मी आहे. मी अनादि अनंत असा मी. मीची प्रतीती होणारा मी. ओहो, हा मी सिद्ध स्वरूप आहे बघा. शांत मी आहे, सिद्ध मी आहे, निर्विकल्प मी आहे. ओहो, चिंता रहित मी आहे. मोह क्षोभ रहित असा हा मी आहे. जाणीवेत येतो आहे, मीच जाणीवेत येतो आहे. मी मला जाणतो आहे, माझीच मला अनुभूती येते आहे. शांत अशा मीची प्रतीती होत आहे. शांत स्वरूपोऽहम्. शांत स्वरूपोऽहम्. शांत स्वरूपोऽहम्. निधीर आहे, गंभीर आहे. ओहो, प्रशांत आहे, परमशांत आहे. शब्दाने नाही, ज्ञानाने अनुभवण्यायोग्य शांती आहे बघा. अनुभवामध्ये येते शांती.
कोणतेही विकल्प नाहीत, संकल्प नाहीत, आधी नाही, व्याधी नाही, उपाधी नाही. चिंता नाहीत. बघा बघा, स्वभाव पहा, स्वभावामध्येच रहा. बाहेर गेलात तर अशांती अनुभवाल. मासा पाण्यात आहे तर स्वस्थ आहे. मासा जर पाण्याच्या बाहेर फेकला गेला तर तडफडतो. पाणी हे माशाचे जीवन आहे. तसेच माझा उपयोग जर बाहेर गेला तर तडफडणार, अशांती, आकुलता अनुभवणार. आपले विचार तरंग, आपला ज्ञान उपयोग आपल्याच शांत स्वरूपामध्ये विहार करणार तर शांतीची अनुभूती होत राहणार. ती कोणीही नष्ट करू शकणार नाही. उपयोगाला या शांत स्वभावामध्ये स्थिर करा. मी शांत आहे. शांत स्वरूपामध्ये राहण्यामध्येच शांती आहे. पहा पहा, कुठे आकुलता शोधत राहाल. या शांत स्वरूपामध्ये किंचित मात्र देखील आकुलता व्याकुलता नाहीच. तुम्ही स्वतः पहा, स्वतः अनुभवा. हात कंगनाला आरसा कशाला? स्वानुभवानेच शांतीची अनुभूती करा ना. प्रशांत स्वरूपोऽहम् परम शांत स्वरूपोऽहम्.
शांत आत्मा आहे. मी शांत आहे. एक चैतन्य रत्नाकरच ज्ञेय आहे, ध्येय आहे, विषय आहे. दुसरा कोणताही विषय नाही, ज्ञेय नाही, ध्येय नाही. मीच आहे, फक्त मी आहे आता इथे. निस्तरंग आहोत. निरंग आहोत. पहा पहा, स्वच्छ निर्मल पाण्याचा असा कोणता विशिष्ट रंग नाही. समुद्राचे जल पाणी निर्मल आहे, मलरहित स्वच्छ स्फटिकवत जल आहे. त्याला जाणणारा हा मी निरंग आहे. पहा, काळा नाही, गोरा नाही, रंगरहित असा हा मी निरंग. अवर्ण आत्मा आहे. काळे गोरे तर शरीर आहे, पुद्गल आहे. मी तर त्याच्यापासून भिन्न आहे. मी काळा नाही, मी गोरा नाही. मी तर रंगरहित, रागरहित, शांत आत्मा आहे, आहे, आहे.
पहा, पाण्याला जसा कोणताही विशिष्ट आकार नसतो, ज्या भांड्यामध्ये पाणी ठेवतात त्या आकाराचे ते पाणी म्हटले जाते असत नाही. हा मी आत्मा सुद्धा निराकारच आहे. बघा, जलाप्रमाणे पाण्याप्रमाणे मला देखील कोणताही विशिष्ट आकार नाही. ज्या शरीरामध्ये जातो हा मी त्या शरीराच्या आकाराचा म्हटला जातो, परंतु मी स्वभावाने निराकार आहे. जाना जाना जाना. निराकार, निरंग, निस्तरंग अशा स्वरूपाची प्रतीती करीत रहा. निराकारोऽहम्. कुठे आत आकार दिसतोय का? नाही दिसत. येथे तर ज्ञान, ज्ञान, शांती याचीच प्रतीती आहे, अनुभूती आहे. आकार नाही, विकार नाही, रंग नाही, तरंग नाही. बघा बघा, अशरीरी जो आहे मी, सिद्ध आहे मी, निराकार आहे मी. जाना जाना. आकाराच्या निमित्तात असणारे सगळे विकार संपले, नष्ट झाले. मी निराकार आहे. ओहो, पाणी जसे आकार रहित, मी पण आकार रहितच आहे. मी चेतन आहे. जाना जाना. हा शरीराचा आकार विकार आहे, हे माझे रूप नाही, स्वरूप नाही. मी तर त्यापासून भिन्न आहे. कशाला या शरीराचा अहंकार? कशासाठी शरीराचा ममकार? सोडा सोडा. शरीराचा आकार आपला नाही. कसेही असू द्यात ते शरीर, त्यापासून भिन्न असा हा मी निराकार सिद्ध स्वरूप आत्मा आहे. आपण आत्मा आहे ना. नाही, आपल्याला आकार नाही. आकार तर डोळ्याचा विषय आहे. मी डोळ्याने नाही, ज्ञानाने जाणला जातो आहे. मी ज्ञानाकार आहे, ज्ञानमय आहे. जाना. निराकारोऽहम्. पुन्हा पुन्हा निराकार स्वरूपाचे वेदन करा. हे निराकार स्वरूप आपल्याला विकारापासून दूर ठेवणार आहे. पुन्हा पुन्हा विचार करा. निराकार सुनियाकार धरसिका,
पराकार तो विकार रूप तुझे का, अहंकार ममकार होत कुणाला, तू सांग जीवा कर्मवना भ्रमण कशाला, सोड भ्रमाला. सोडा भ्रम सोडा, नि आकारवाला हा भ्रम सोडा. या आकारामुळे तर मला या संसारामध्ये परिभ्रमण करावे लागत आहे. पराकार हा विकार आहे, ते माझे रूप नाही. शरीराचा आकार, घराचा आकार, गाडीचा आकार, स्त्री पुत्रांचा आकार, तो माझा आकार नाही. हे तर विकार आहेत. मी त्या सर्वापासून भिन्न निराकार आहे. निराकारोऽहम्. मी निरंग आहे. कोणताही रंग नाहीच. मी रंगरहित आहे. बघा स्वतःकडे. काळा नाही, गोरा नाही. मी निस्तरंग आहे. कोणत्याही चिंता या माझ्या शांत स्वरूपामध्ये नाहीतच. जाना जाना शांत, निस्तरंग, निरंग, निराकार अशा स्वरूपाची प्रतीती करा, अनुभूती घ्या. जसे आपण आहोत तसे जाना. अरूपी आहोत, अवर्ण आहोत. जाना. आकाराचे, रंगाचे विकल्प संपले. जाणीवेत आले ना मला आता. मी निरंग आहे. जाणतोय ना मी निराकार आहे. मी स्वरूप नाही, कुरूप नाही. मी तर अरूपी आहे. जाणतोय. मी पुरुषाकार नाही, मी स्त्री आकारवाला नाही.
मी मनुष्य आकारवाला पण नाही, मी निराकार, ज्ञानाकार, चेतनाकार, चैतन्य रत्नाकर आहे. जाना जाना, हे आहे आपलं स्वरूप, हा मी आहे. पहा, पाणी आपल्याला किती प्रकारचा बोध देत आहे. आता जेव्हा जिथे पाणी पाहाल तिथं लगेच आपल्याला आपले निराकार स्वरूप आठवले पाहिजे. जिथं पाणी दिसलं तिथं रंगरहित असं आपलं स्वरूप जाणीवेत आलं पाहिजे. आता पहा पहा, पाण्याला रंग नाही, आकार नाही. या माझ्या आत्म्याला पण रंग नाही, आकार नाही. मी आत्मा आहे, मी जीव आहे. या निराकार निरंग स्वरूपाला जाणण्यामध्ये शांती आहे. बघा बघा, पुन्हा पुन्हा स्वतःला जाणा, श्रद्धा दृढ करा. निराकारोऽहम्, निरंग स्वरूपोऽहम्, निस्तरंग स्वरूपोऽहम्. पाण्याला वाऱ्याची साथ मिळाली तर तरंग, पाण्याला जर वाऱ्याची साथ नाही मिळाली तर पाणी निस्तरंग. तसंच हा जीव पराची संगती करेल तर तरंग उठतील, पराची संगती करणार नाही तर सहज निस्तरंग शांत राहील. राहतोच, रहा, पराची संगती सोडा, सत्स्वरूपाची संगती करा. निस्तरंग आहे सतात्मा, मी निस्तरंग आहे. चिंता नाहीत, विकल्प नाहीत. विकल्प तरंगांचा या ध्रुव स्वरूपामध्ये अभाव आहे. जाना जाना, निर्विकल्पोऽहम्, शांतिः, शांत होत. शांतिः प्रशांत होत.
शांतिः परम शांत आहोत. विसर्जन. आता यानंतर थोडीशी विश्रांती, शरीराला विश्रांती. जीव तर विश्रांत स्वरूपीच आहे, शांत स्वरूपीच, श्रांत रहितच आहे, कष्टरहितच आहे. तरीही शांतीची साधना अखंडपणे चालू ठेवायची आहे. ध्यान संपत नाही, संपवायचं नाही आपल्याला. आता विसर्जन म्हटलं म्हणजे सुट्टी असं नाही. विसर्जनचा अर्थ माताजी नेहमी सांगतात, विशेष रूपाने स्वरूपाची रचना करणं, याचं नाव विसर्जन आहे. सुटलो एकदाच, ओम झालं, बरं झालं, किती चेहरे प्रसन्न होतात. नाही, असं नाही. तर आता तुम्हाला थोडंसं पाय मोकळे करायचे असतील तर करून पुन्हा जोपर्यंत घंटा वाजत नाही नाश्त्याची तोपर्यंत साधनाच करायची आहे. बेल वाजल्यानंतर सगळ्यांनी मिळून भोजनगृहामध्ये जायचंय. त्यानंतर संध्याकाळी ते नाश्ता वगैरे झाल्यावर प्रदक्षिणेचा वेळ आहे. त्या काळामध्ये तुम्ही त्यागी आहात, व्रती आहात, तर ईर्या समितीचं पालन करीतच त्या ठिकाणी ते प्रदक्षिणेचं कार्य आहे ते करायचं आहे. म्हणजे जे फिरणार आहात तर खाली बघून मुंग्या, जीव जंतू वगैरे, आणि खाली बघत असताना उपयोगाला आतमध्ये पण मधून अधून नेण्याचा प्रयत्न करायचा. मी चालणारा नाही, मी जाणणारा आहे. या प्रकारे प्रयोग निरंतर चालू ठेवायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी 7ला ज्यावेळेस बेल होईल, 6:45-7ला, त्यावेळेस पुन्हा सगळ्यांनी इथं येऊन बसायचे ध्यान हॉलमध्ये. 7 ते 7:45 किंवा 7:45 ते 7:30 जी काही वेळ असेल, घंटा वाजल्यानंतर इथं येऊन बसायचे, स्वयं ध्यान करायचे. आज आपण सकाळी रूपस्थ ध्यानामध्ये चिंतन जे केलं, आत्ता पिंडस्थ ध्यानांतर्गत पृथ्वी धारणेमध्ये जे चिंतन केलं, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही स्वयं चिंतन करून स्वतःची आराधना करायची आहे, साधना करायची आहे. त्यानंतर पुन्हा बेल होईल, 10-15 मिनिटाची सुट्टी. मग 7:45 ते 8:30, 8:45 पर्यंत येथे रूपस्थ ध्यान वगैरेची सीडी लावली जाईल. त्यावेळेस पुन्हा तुम्ही सगळ्या जणांनी
ध्यानाला बसायचंय आणि संध्याकाळी ते ध्यान झाल्यानंतर 8:45-9च्या दरम्यान आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन विश्रांती घ्यायची आहे आणि पुन्हा सकाळी इथं 5 वाजता ध्यानासाठी यायचं आहे. अशा प्रकारे उत्तम अशी आत्मसाधना आपण सगळ्यांनी करायची आहे. ओम नमः